मित्रांनो, ठरलं तर मग आणि घरोघरी मातीच्या चुली या महायुतीच्या भागामध्ये ऐश्वर्या रूममध्ये विचार करत बसलेली असते। तिला तिच्या डॅडाचं बोलणं आठवत असतं की माणूस असा गायब होत नसतो मुली, त्याला तर गायब केलं जातं। हे तिला तिच्या डॅडाचं बोलणं आठवून ती गालातच हसते। तेवढ्यातच संग्राम तेथे येतो। ऐश्वर्या त्या खूप काळजी असल्यासारखं दाखवत विचारते की काय झालं संग्राम, नाना सापडले का आपले? तेव्हा सारंग म्हणतो, नाही ना, अजूनही नाना सापडले नाहीयेत। मी गावच्या वेशीपर्यंत शोधत गेलो होतो, परंतु दोनदा शोधलं, मला नाना सापडलेच नाहीत। असं म्हणून सारंग रडू लागतो। मग आता नक्की कुठे गेले असतील ते, हा प्रश्न सारंगला पडतो। तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हो, नाना स्वतःहून कुठे जाणार आहेत जाऊन जाऊन, मला तर असं वाटतंय कुणीतरी त्यांना गायब केलं असेल। मग आता कुणी नेलं असेल नानांना, असं सारंग विचारतो। तेव्हा दुसरं कोण असणार आहे? ती जानकी, त्या जानकीनेच नेलं असणार आपल्या नानांना, असं आता ऐश्वर्या काही पण सारंगच्या मनात भरवते। त्याचवेळी नाना गायब झाले होते तेव्हा जानकी वहिनी, ऋषिकेश दादा दोघेही घराबाहेर होते। ते असं का करतील असं सारंग म्हणतो। मग त्यावेळी ऐश्वर्या म्हणते, एक्झॅक्टली मला हेच म्हणायचंय। अहो, मला हेच सांगायचंय तुम्हाला की ते दोघेही घरामध्ये नव्हते ना, तेव्हाच हे सगळं घडलं। संशयाची सुई कुणावर जाते, मी सांगते ना सारंग, ती लोक खूप चॅप्टर आहेत। मग पुढे आता ऐश्वर्या सारंगच्या मनात अजूनच भरवते की ते लोक नानांच्या गुडबुक्स मध्ये आहेत म्हटल्यावर त्यांना वाटलं की आपल्यावर डाऊट कुणीच घेणार नाही आणि म्हणून त्यांनी हा पराक्रम केलाय। मला तर असं वाटतंय सारंग, तुम्ही आत्ताच्या आत्ता जा आणि त्यांना विचारा तुम्ही कुठे होतात आणि आत्तापर्यंत त्यांनी काय काय केलं हे सुद्धा विचारून घ्या। तेव्हा आता ऋषिकेश आणि जानकीला विचारावं तरी कसं, हा प्रश्न सारंगला पडतो आणि तो जरा घाबरतच म्हणतो की हो हो बरं, मी जातो हा, असं म्हणून तो तेथेच थांबतो। त्यावेळी ऐश्वर्या म्हणते, हो काय झालं? तेव्हा सारंग विचारतो की खरंच मी विचारू? मग आता ऐश्वर्या म्हणते की तुम्हाला पटत नाहीये का मी जे काही सांगतेय ते? तेव्हा सारंग म्हणतो, काय आहे ना ऐश्वर्या, मागच्या वेळी जेव्हा मी त्यांच्या विरोधात बोललो होतो ना, तेव्हा आईने मला खूप मारलं होतं, तुम्हाला आठवत असेल ना? मग आता ऐश्वर्या गप्प बसते आणि म्हणते, ठीक आहे, तुम्ही नका विचारू, मी माझ्या पद्धतीने ना आता त्यांना जाबच विचारते। त्यावेळी आता सारंग म्हणतो, बरं ठीक आहे चालेल। तर आता दुसरीकडे घरातील सर्वजण नाना घरी कधी येतात याचीच वाट पाहत उभे असतात। अजून नाना आलेले नसतात। तेव्हा ऐश्वर्या आणि सारंग दोघेही तेथे येतात। तेव्हा नाना आले का असं साळसूतपणाचा आव्हानत आता लगेच ऐश्वर्या विचारते। तेव्हा आता रागातच अवंतिका म्हणते की तुला कळतंय का? अगं दिसतंय ना इथे नाना नाही आले, मग कशाला उगीच विचारते नाना आले की नाही? ते येतील तेव्हा सांगू आम्ही तुला। आता अवंतिका आणि ऐश्वर्याची भांडणं होणार असतात। तेव्हा जानकी म्हणते, जाऊ देत का, तू काही बोलू नकोस, जरा शांत राहा। त्यावेळी ऐश्वर्या म्हणते की आई तुम्ही अजिबात काळजी करू नका, आपले नाना ना पुन्हा लवकरात लवकर घरी येतील। तेव्हा आता सुमित्रा म्हणते की कोण जाणे कधी येतील, कारण ऋषिकेश आणि सौमित्र गेले आहेत शोधायला, कधी येत आहेत काय माहीत, असं म्हणून सर्वजण टेन्शन मध्ये असतात। आणि मला तर यांची खूप काळजी वाटते, त्यांना काही झालं तर नसेल ना, हा प्रश्न सुमित्रा करते। मात्र आता जानकी आणि अवंतिका या दोघीही पुढे येत लगेच सुमित्राला समजावू लागतात। तेवढ्यातच ऋषिकेश आणि सौमित्र हे दोघेही तेथे येतात। त्यावेळी जानकी पटकन पुढे जाते आणि विचारते, काय हो ऋषिकेश, नानांबद्दल काही कळलं का? सौमित्र भाऊजी बोला ना पटकन काहीतरी। ऋषिकेश म्हणतो, नाही, असं म्हटल्याबरोबर सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते। त्याचवेळी आता सौमित्र म्हणतो, आम्ही देऊळ तर पाहिलंच आहे वहिनी, आणि बाजार समितीच्या तेथे सुद्धा पाहिलंय आणि गावाच्या कानाकोपऱ्यात शोधलं, परंतु काहीच तपास नाही लागला। त्याचवेळी जानकी विचारते, हो हिम्मत काकांकडे पाहिलत का तुम्ही? मग ऋषिकेश म्हणतो, हो पाहिलं आहे, पण त्यांच्या घराला ना कुलूप आहे। मग जानकीला अजूनच टेन्शन येतं। मग आता येताना पोलिसांना सुद्धा कळवलंय, पण मला खूप टेन्शन येते वहिनी, असं म्हणून सौमित्र आता सर्वांना सांगतो। त्यावेळी जानकी म्हणते, पहा ना, दिवसाढवळ्या आपले नाना हे गायब आहेत, दिवसाढवळ्या ते गेले आहेत म्हटल्यानंतर कोणीतरी पाहिलंच असेल ना त्यांना। तेव्हा ऐश्वर्या टाळ्या वाजवते आणि म्हणते, अरे वा जानकी, तू तर खूप छान प्लॅन केला आहे यावेळी, एकही क्लू मात्र मागे सोडला नाही हा तू। त्यावेळी सुमित्रा आता रागातच विचारते, झालं का तुझं पुन्हा सुरू? मग आता ऐश्वर्या म्हणते, आई मला माहीत आहे की तुम्ही माझ्या बाजूने बोलणार नाही, कारण एकदा का एखाद्याला कानफाट्या नाव पाडलं त्याच नजरेने सर्वजण त्याच्याकडे पाहतात, कारण गुन्हा जरी दुसऱ्याने केला असेल ना तरीही आळ मात्र त्याच्यावरच येतो। त्याचवेळी आता
ती सरळ सरळ जेव्हा जानकीवर आरोप करू लागते ना, तेव्हा मात्र ऋषिकेशच्या तळपायाची आग मस्तकात जाते. तेव्हा तो आता म्हणतो की ऐश्वर्या. मग आता जानकी म्हणते जाऊ द्या, तो कुठे तोंडाला लागता तिच्या. त्यावेळी आता ऐश्वर्या म्हणते येतच तुमच्या मनामध्ये खोट. मग आता ऋषिकेश अजूनच पुढे येतो आणि म्हणतो एक शब्द जरी माझ्या बायकोच्या विरोधात बोललीस ना तर मग बघच. तेव्हा ऐश्वर्या अजूनच मोठ्या तोऱ्यात पुढे येते आणि लगेच ऋषिकेशला विचारते काय करणार आहेस तू, काय करणार काय आहेस, मारणार आहेस का मला, मार मग मला. आता तुम्ही या घरचे मालक असाल परंतु माझे नाही असं म्हणून ती आता रागातच ऋषिकेशकडे पाहते. तेव्हा सर्वजण आता रागात ऐश्वर्याकडे पाहतात कारण तिचं बोलणं पूर्णपणे बदललेलं असतं. त्यानंतर ती पुढे म्हणू लागते की तुम्हाला असं वाटत असेल की सर्वजण डोळे झाकून आपल्यावर विश्वास ठेवतात परंतु माझा नाही तुमच्यावर विश्वास आणि माझ्या चांगलंच लक्षात आहे काही गोष्टी. तेव्हा काय लक्षात आहे ग असं जानकी पुढे विचारते. तेव्हा सकाळी तुम्ही दोघेजण घाईघाईत कुठे गेला होतात असं आता रागातच ऐश्वर्या विचारते. रागातच आता जानकी विचारते की हे सगळं विचारणारी तू कोण ग. त्याच वेळी आता ऐश्वर्या म्हणते माणसाच्या मनात चोर असलं नाही तर असं ततपप होतं. मग आता त्याच वेळी जानकीला आठवतं की मधुभाऊंना आउट हाऊसमध्ये ठेवलंय आणि आपल्या घरच्यांना सुद्धा याबद्दल कळता कामा नाही आणि म्हणूनच आम्ही एवढी खबरदारी घेतली आहे की मधुभाऊंबद्दल कुणाला कळता कामा नाही, ऋषिकेशनी आणि मी. त्याच वेळी आता सौमित्र लगेच ऐश्वर्याला म्हणतोय मध्ये मध्ये बोलणारी तू कोण आणि दादा वहिनी कुठेही गेले असतील तुला काय करायचं आहे गं असं रागातच तो विचारतो. त्यावेळी आता ऐश्वर्या म्हणते हो थांबा वकील साहेब, अहो मान्य आहे मी वकील नाही आहे, मी जरी वकील नसले ना तरी नक्की काय काय घडू शकतं हे तर सांगू शकते ना मी. तेव्हा मात्र ऐश्वर्या लगेच सुमित्राला विचारते आई मला एक सांगा, जेव्हा आता हे दोघे घरात नव्हते नेमकं त्याच वेळी कसे काय नाना घरातून गायब झाले. जानकी विचारते काय ग तुला काय वाटतं मी नानांना गायब केलंय का, आम्ही गायब केलं का. मग आता मला खात्री नाही 100% मी अगदी निश्चित सांगू शकते की तुम्हीच आमच्या नानांना गायब केलंय. त्याच वेळी आता ऐश्वर्या तोंड बंद कर नाहीतर. जेव्हा जानकी म्हणते ना तेव्हा मात्र ऐश्वर्या आता विचारते नाहीतर काय, नानांना जसं जिन्यावरून ढकललं तसं मला ढकलणार आहेस का आता तू. तेव्हा ऐश्वर्या तोंड बंद कर नाहीतर मुस्काट फोडेन असं आता जानकी जोरात ओरडते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते चल अगं शेण तुम्ही खायचं आणि मी तोंड बंद करायचं का, असं होऊच शकत नाही, निघ तिकडे तू. पुढे आता ती लगेच सुमित्राला सांगते की कसं आहे ना आई, ही यांची नाटकं असतात अशी सुरू नेहमी. घरातील सगळ्यांच्या गुडबुक्समध्ये येण्यासाठी ना ही असली नाटकं पुन्हा झाली सुरू. ते म्हणून तर हिच्या नवऱ्याने काय केलं अगोदर सारंगला जेलमधून सोडवण्याचं नाटक केलं आणि मग नंतर हिने काय केलं तर नानांना बरं करण्याचं आश्वासन दिलं. आणि हिचं नशीबसुद्धा किती चांगलं आहे बघा ना, नाना पहिल्यासारखे अगदी चालायला लागले. आणि कसं आहे ना नाना आता चालायला लागले आहेत मग नंतर बोलायला लागले तर उगीच हिचं पितळ उघड पडेल ना या भीतीने हिने नानांना गायब केलं असा आरोप आता ती लगेच जानकीवर जेव्हा करते ना तेव्हा मात्र जानकीच्या तळपायाची आग मस्तकात जाते. ती म्हणते तू ना. मग आता ऐश्वर्या म्हणते थांब जरा मी बोलतीये ना अजून थांब. मग पुढे आता ऐश्वर्या म्हणते आई अहो या सगळ्या प्रकरणामध्ये ही एकटी बाई नाही आहे हां, या सगळ्या प्रकरणामध्ये तिला साथ देण्यासाठी तिचा नवरासुद्धा आहे ना. आता रडण्याचं नाटक करत लगेच ऐश्वर्या म्हणत असते की आपले नाना बिचारे बाहेर बसले असतील आणि एकटे बसले आहेत त्या संधीचा फायदा घेऊन यांनी नानाला गायब केलं आणि आता बघा ना कसं साळसूद असल्यासारखं शोधायचं नाटक करतायत. हे आहे त्या ढोंगी लोकांचे खरे चेहरे असं म्हणून ऐश्वर्या खूपच आता जानकी ऋषिकेशला बोलू लागते. तेव्हा आता खरा चेहरा तर तुझाच समोर येणार होता. त्या आयुर्वेदिक काढ्याबद्दल समजल्यानंतर ती बाटली लपवण्यासाठी तू आजीला पाठवलंस असं जानकी ऐश्वर्याला म्हणते. पुढे आता जानकी रागातच म्हणते काय ग माझ्यावर आरोप केला का, नानांना मी ढकललं याचा. अगं ऐश्वर्या आता नाना रिकवर होत आहेत ते बोलू लागतील आणि तुझं पितळ उघड पडेल या भीतीने तू नानांना गायब केलं असेल. तू बिथरली होती, तू घाबरली होती. अगं नाना जेव्हा बोलायला लागतील ना तेव्हा ते सांगतील की धक्का कोणी मारला होता आणि मग तू धक्का मारला होता हे जेव्हा नाना सांगतील ना मात्र आम्ही तुला घराबाहेर काढू अशी भीती तुला वाटली आणि म्हणून तू हे पुढचं कारस्थान केलं. त्यामुळे ना आता इथे शहाणपणा करायचा नाही समजलं असं जानकी आता स्पष्ट शब्दात ऐश्वर्याला सांगते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते गप्प बस ग, तुझी ही नाटकं गप्प कर. तेव्हा तू जे काही केलं आहेस ना ते माझ्यावर नको ढकलू नाही तर.
मग आता सुमित्रा विचारते काय करणार आहेस तू असं म्हणून आता ऐश्वर्याला ती अगदी ठणकावूनच सांगते, एक शब्द जरी बोललीस ना तरीही माझ्या एवढं वाईट कुणीही नाही. तर पुढे आता ऐश्वर्या म्हणते, अहो आई ही तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतीये आणि तुम्हालाही मला मारायचं असेल तर द्या एक ठेवून, पण खरं काय आहे ना हे सगळ्यांसमोर एक दिवस येणार म्हणजे येणारच. त्या दिवशी मी पोलिसांना बोलवून तुम्हाला बेड्या ठोकायला सांगणारच. तेवढ्यातच आता पोलीस हे तेथे येतात आणि ऋषिकेश रणदिवे असं विचारतात. तेव्हा ऋषिकेश मागे पाहतो, लगेच पोलिसांना विचारतो काही तपास लागला का आमच्या नानांचा. त्यावेळी आता लगेच ते एक पिशवीतून शॉल काढतात आणि विचारतात ही शॉल तुमच्या ओळखीची आहे का. मग आता सुमित्रा लगेच ती शॉल हातात घेत म्हणते की हो मीच यांना ही शॉल घेऊन आले होते आणि हा चष्मा आहे ना तो सुद्धा त्यांचाच आहे. मग आता इन्स्पेक्टर साहेब हे तुम्हाला कुठे सापडलं असं ऋषिकेश विचारतो. त्याच वेळी आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, कसं आहे ना आय एम सॉरी ऋषिकेश सर, परंतु मुळशीच्या तलावाजवळ आम्हाला एक डेड बॉडी सापडली आणि ही शाल व हा चष्मा आम्हाला तिथे सापडलाय. तेव्हा सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते. सर्वजण एकमेकांकडे आता पाहू लागतात, कारण ते नानांचं सामान असतं. आता इन्स्पेक्टर साहेब घरातील सर्वांना म्हणतात की या दोन्हीही वस्तू डेड बॉडीवरच होत्या तेथे, त्यामुळे या दोन्हीही वस्तूंवरून आम्हाला असं वाटतंय नानासाहेबच त्या तळ्यामध्ये पडले होते. तेव्हा सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते. सर्वजण धक्क्याने पुन्हा एकदा एकमेकांकडे पाहतात. तेव्हा मात्र आता सुमित्रा म्हणते नाही नाही असं नाही होणार असं म्हणून तिला लगेच चक्कर येते. मग सर्वजण तिला अगोदर पकडतात. तेव्हा आई आई तुला काय झालं असं म्हणून ऋषिकेश पटकन तिच्याजवळ जातो. तेव्हा घरातील सर्वांनाच ऐश्वर्या सोडून नानांची काळजी लागलेली असते. तर आता दुसऱ्या दिवशी इकडे कल्पना कॉफी पित असते. तेवढ्यातच सायली आता घरामध्ये छोट्या छोट्या कुंड्या ठेवलेल्या असतात, त्या झाडांना पाणी घालत असते आणि मग कल्पनाच्या नावाचं जे झाड असतं ना त्या झाडाला खूप छान छान अशी छोटी छोटी फुलं आलेली असतात. तेव्हा सायली आता विमलला पटकन आवाज देते, इकडे या पटकन इकडे या पटकन असं म्हणते. त्यावेळी विमल लगेच तिकडे जाते. खरं सायली आता विचारते तुम्हाला माहिती आहे का. तेव्हा विमल विचारते काय झालं. सायली म्हणते पहा ना आईच्या नावांच्या झाडाला किती छान फुलं आली आहेत ते. त्याचवेळी आता अर्जुन सुद्धा वरून जिन्यावरून पाहत असतो आणि सायलीकडे पाहून हसत असतो. तर इकडे विमल आता म्हणते तुमचा हातगुण आहे तो, कारण तुम्ही ज्या झाडाला स्पर्श करता हात लावता त्या झाडाला लगेच फुलसुद्धा येतं, ते बहरतं. आता या झाडासारखाच तुमचा संसारसुद्धा बहरू दे, म्हणजे काय मग झालंच. कल्पना सारखी सारखी सायलीकडे पाहत राहते. त्यानंतर विमल म्हणते तुम्हाला कोणाचीच दृष्ट न लागू दे असं म्हणून ती तेथून आता जाते. मग आता सायली लगेच कल्पनाकडे जाते आणि तिला म्हणते आई पहा ना, अहो आई एकदा तरी पहा ना, तुमच्या नावाच्या रोपट्याला पहा ना किती छान छान फुलं आली आहेत. मग कल्पना रागातच तिच्याकडे पाहते. तेव्हा सायली आता कल्पनाला विचारते आई तुम्हाला नाही वाटत का आपली नातीसुद्धा अशीच बहरतील म्हणून. त्यानंतर कल्पना आता रागातच म्हणते दी रुजवली ना मग झाड हे येतच, त्यावरून अशा कल्पना भाकीत वगैरे करण्याची काही गरज नाही आहे. तर आता सायलीबरोबर कल्पना ही खूपच तुटक बोलत असते. ते पाहून अर्जुनला वाईट वाटतं आणि मग त्यानंतर कल्पना ही विमलला म्हणते विमल आपलं एक काम कर, हे बघ किचनवर वाणसामानाची यादी आहे ना तेवढं सामान पटकन घेऊन ये. सायली म्हणते विमल आपली यादी बघ तिथे किचनच्या ओट्यावर आहे, तेवढं सामान घेऊन ये. सायली म्हणते मी दोघींच्याही सामानाची यादी केली आहे, पण कल्पना तिचं ऐकतच नाही. त्यावेळी सायली म्हणते बरं ठीक आहे आई तुमच्या मनाप्रमाणे करा, परंतु मी तुमच्यासाठी स्वयंपाक करायचा नाही असं ठरलंय ना, वाण सामान आणायचं नाही असं कधी ठरलं आता. त्यावेळी कल्पना म्हणते की विमल ऐक एक काम कर, रद्दी खूप झाली आहे, त्या रद्दीवाल्याला बोलवून घे. त्यावेळी सायली म्हणते आई अहो मी त्यांना सुद्धा कॉल केला होता, आज दुपारी ते दादा येऊन घेऊन जातील ती रद्दी. त्याचवेळी आता कल्पना म्हणते विमल हे बघ त्या कपाटामध्ये खडे मसाल्याचा डबा आहे, तो काढून ठेव आणि त्याला ऊन दाखव. तर अर्जुन मात्र त्याच्या मम्मावर हसत असतो, कारण तिच्या चेहऱ्यावर रागच शोभत नसतो म्हणून. त्यावेळी सायली म्हणते की आई अहो तो डबा काढत असतानाच तुम्ही पडला होतात ना, माझ्या मनात तर सतत हीच भीती होती की तुम्ही पुन्हा वर तो डबा काढायला जाल म्हणून.
मग त्यामुळेच मी तो मसाल्याचा डबासुद्धा काढला, सगळे मसालेसुद्धा वाळवले आणि दळूनसुद्धा आणले. असं म्हणून सायली पुढे काय करायचं सांगत असते, तेव्हा कल्पना रागातच म्हणते, विमल आता ना माझं डोकं दुखायला लागले, माझ्यासाठी पटकन कॉफी बनव आणि ती आता माझ्या रूममध्येच कॉफी घेऊन ये. इकडे अर्जुन त्याच्या मम्माला काहीतरी बोलणार असतो, पण यावेळी तो शांत राहतो. मग आता सायली म्हणते, बरं आई, असं म्हणून ती पुढे काहीतरी बोलणार असते, तेव्हा कल्पना आता रागातच म्हणते, विमल कॉफी तूच कर, समजलं. तेव्हा विमल हो असं म्हणते. तर कल्पना आता रूममध्ये चाललेली असते, तेव्हा विमल पटकन सायलीकडे येते आणि म्हणते, सायली ताई शांत व्हा, जाऊ द्यात. मग त्यावेळी सायली म्हणते, आईंच्या चेहऱ्यावर असा राग नाही शोभून दिसत विमलताई, अहो त्यांच्या डोळ्यामध्ये फक्त आणि फक्त प्रेम आणि मायाच शोभून दिसते. तेव्हा अर्जुन लगेच कल्पनाला खुणावतो, तुझी सून काय म्हणतीये ते. त्यावेळी कल्पना आता रागातच पुन्हा अर्जुनकडे पाहते आणि तेथून आपल्या रूममध्ये जाते. त्याचवेळी अर्जुन आता विचारतो, बायको, अगं चल बायको, आता मी निघतोय हा. त्यावेळी आता अर्जुन म्हणतो, नाश्ता नको हा, कारण मी आणि माझा केस पार्टनर आहे ना, तो बाहेर नाश्ता करणार आहे. त्यावेळी सायली विचारते, आज चैतन्य भाऊजी घरी येणार नाही आहेत का. त्यावेळी मी चैतन्याचं नाव घेतलं का असं अर्जुन विचारतो. तेव्हा सायली म्हणते, अहो आत्ता तर नाही म्हणाला का की केस पार्टनर म्हणून. त्यावेळी अर्जुन म्हणतो, तो माझा असोसिएट आहे. त्यावेळी सायली विचारते, केस पार्टनर म्हणजे कोणी नवीन वकील मिळालाय का. आता अर्जुन म्हणतो, ॲक्च्युली काय आहे ना, ती वकील नाहीये आणि तिने वकिलाची परीक्षा सुद्धा दिलेली नाहीये, पण काय आहे ना, ती खरंच खूप स्मार्ट आहे. कधी कधी काय होतं ना, मला काही गोष्टी दिसत नाही पण तिला दिसतात. ज्या गोष्टी मला सुचत नाही ना, त्या तिला पटकन सुचतात आणि त्यातला लपलेला अर्थसुद्धा तिला असा बरोबर कळतो. शी इज फॅन्टॅस्टिक अँड माइंड ब्लोईंग, असं म्हणून आता अर्जुन खूप कौतुक करू लागतो. सायलीला वाटतं की दुसरी कोणती तरीच मुलगी आहे आणि तिचं माझ्यासमोर एवढं हे कौतुक करतायत, म्हणून ती रागातच त्याच्याकडे पाहते. मग आता रागातच सायली म्हणते, तुम्हाला नवीन पार्टनर मिळाली आहे, ती मुलगी आहे आणि तुम्ही तिच्याबद्दल मला सांगितलं सुद्धा नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, अरे बापरे, नाही सांगितलं का, सॉरी हां, कदाचित मी विसरलो असेन. मी एक काम करतो हा, मी तुम्हाला तिची ओळखच करून देतो. त्यावेळी अर्जुन लगेच मोबाईल आता बाहेर काढतो आणि लगेच कॅमेरा ऑन करतो आणि सायलीला त्यामध्ये पाहायला सांगतो. सायली आता स्वतःचा चेहरा पाहते आणि खूप हसते. मग आता अर्जुन म्हणतो, ही माझी लाईफ पार्टनरसुद्धा आहे आणि केस पार्टनरसुद्धा आहे आणि हिची ना मला खरंच खूप हेल्प होते. तेव्हा विमल देखील आता हसत असते. मग आता सायली म्हणते, काहीतरीच काय हो, मी सर्वसामान्यांसारखा विचार करते, वकिलांसारखा नाही. त्यावेळी अर्जुन म्हणतो, तुम्हाला सांगू, माझ्यापेक्षा आणि चैतन्यापेक्षा तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू या केसमध्ये ना खूप वेगळा आहे. त्यामुळे खूप गोष्टींमध्ये मला माझ्यासोबत तुम्ही हवे आहात आणि आत्तासुद्धा मला तुम्हाला घेऊन आता बाहेर जायचं आहे जरा. सायली म्हणते, हो थांबा जरा, मला कामं आहेत हो घरातली. त्यावेळी अर्जुन म्हणतो, ती होत राहतील, पण आपल्याला या केसमध्ये लवकरात लवकर ब्रीफ थ्रू हवा आहे. त्याचवेळी आता विमल म्हणते, हो सायली ताई, डॉक्टरची बायको कशी डॉक्टर येईन, तसं वकीलची बायको वकील येईन आणि त्या तर तुम्ही आहातच ना. घरातली काही काळजी करू नका, मी आहे, सांगितलंय ना तुम्हाला, तुम्ही नका काळजी करू, जा अर्जुन दादांबरोबर. तेव्हा सायली म्हणते, थांबा मी पर्स घेऊन येते. अर्जुन म्हणतो, प्लीज, असं म्हणून तो आता तिच्याकडे पाहून हसतो आणि म्हणतो, माझी केस पार्टनर. तर इकडे महिपत साक्षीला भेटायला आलेला असतो आणि मग त्यानंतर आता हवालदार मॅडम त्याला म्हणू लागतात की तुम्हाला फक्त 5 मिनिटांचा वेळ दिलेला आहे. तेव्हा महिपत लगेच मागे पाहतो तर साक्षी आलेली असते. तेव्हा साक्षीला पाहून महिपतचं आता टाळकंच हलतं, कारण आता आपल्या लेकीला अशा अवस्थेत पाहणं त्याला अजिबात आवडत नसतं. मग त्यावेळी आता तो काहीच बोलत नाही, कारण त्याच्या डोळ्यात आता अर्जुनविषयीचा राग स्पष्टपणे दिसत असतो. काही वेळाने साक्षी म्हणते, अण्णा काहीही करा, कितीही पैसा होता, तुमची कितीही ताकद लावा, पण मला या जेलमधून बाहेर काढा, मला नाही राहायचं इथे, मी नाही राहू शकत इथे अण्णा, प्लीज. मग आता महिपत म्हणतो, करणार, तुझी सुटका तर करणार, 113% करणारच. ती आता रडत असताना महिपत म्हणतो, डोळे पुस अगोदर. तेव्हा ती आपले अश्रू पुसते. पुढे महिपत म्हणतो, माझी मुलगी शूर आहे, एवढ्या तेवढ्याने असं अजिबात घाबरून जायचं नाही. तेव्हा आता साक्षी विचारते, काय एवढ्या तेवढ्याने, हे बघताय ना अण्णा तुम्ही, अहो माहीत नाही, त्या बायकांना खूप हॉरिबल आहेत, अहो 3 महिने कशी राहू मी इथे, 3 महिने, त्या बायका तर माझा जीव घेतील. मग आता महिपत म्हणतो, कुणाची हिंमत नाहीये तुला हात लावण्याची इथे, हे बघ बापावर विश्वास आहे ना तुझा. तेव्हा साक्षी म्हणते, हो आहे, मग आता मी काही पण करेन, पण तुझी इथून सुटका करेनच, असं महिपत तिला आता प्रॉमिस करतो.
त्यानंतर साक्षी म्हणते, अण्णा मला तुमच्याबरोबर बोलतासुद्धा येत नाही आहे. मग आता मी तशी सोय केली आहे, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. माझी माणसं सगळीकडे पेरली गेली आहेत, तू कशाला लोड घेतेस, तुला हवं तेव्हा माझ्याबरोबर बोलता येईल. आता महिपत म्हणतो. त्यावेळी साक्षी विचारते, कसं? मग आता ती हवलदार मॅडम असते ना, ती लगेच महिपतकडे पाहते आणि गालात हसते. त्यावेळी साक्षीला समजतं, म्हणजे हवलदार लेडीज आहे ही, मला आता अण्णांना कधीही फोन करून देईल म्हणून. मग त्यानंतर आता अण्णा पुन्हा एकदा म्हणतो, समजलं ना? मग आता ती म्हणते, हो. त्यावेळी अण्णा म्हणतो, हे बघ, जोपर्यंत तुझा बाप आहे ना तोपर्यंत तू तर टेन्शन घ्यायचं नाही. एक गोष्ट आता लक्षात ठेवायची, त्या अर्जुन सुभेदाराला आणि त्याच्या बायकोला मी रडायला लावणार म्हणजे लावणारच, आणि तुला लवकरात लवकर जेलमधून सोडवणारच. तर इकडे आता महिपत बाहेर येतो. त्याचवेळी आता तेथे एक कॉन्स्टेबल उभाच असतो. त्यावेळी आता महिपत सगळं काही त्या कॉन्स्टेबलला सांगतो आणि ती जी लेडी कॉन्स्टेबल आहे ना आतमध्ये, तिला माझ्या लेकीवर व्यवस्थित लक्ष ठेवायला सांग. माझ्या लेकीच्या केसाला जरी धक्का लागला ना तर तुम्हा दोघांना मी चांगलाच बघेन, असं म्हणून आता एक फोन लगेच त्या कॉन्स्टेबलच्या हातामध्ये देतो. मग तो कॉन्स्टेबल लगेच तो फोन लपवतो. एवढा फोन माझ्या साक्षीला द्यायचा, असं आता महिपत म्हणतो. तेव्हा तो कॉन्स्टेबल हो असं म्हणतो. त्यानंतर आता तो त्याला काही सूचना देतो आणि मग लगेच महिपत त्याच्या माणसाकडून एक पेपर घेतो. तेव्हा तोच पेपर आता लगेच महिपत कॉन्स्टेबलच्या हातात देतो. तर त्यामध्ये तो उघडून पेपर पाहतो तर पैशाचा बंडल असतो. तेव्हा तो कॉन्स्टेबल म्हणतो, तसं तुम्ही गरिबावर लक्ष ठेवा. त्यावेळी महिपत म्हणतो, हो ठेवणार ना गरिबावर लक्ष, पण तुम्ही असंच काम करत राहिला तर नक्कीच अजून तुमचा फायदा होईल, असं म्हणून महिपतचं आपलं बोलणं सुरू असतं. तेवढ्यातच समोरून आता अर्जुन आणि सायली गाडीतून खाली उतरतात आणि आतमध्ये पोलीस स्टेशनमध्ये चाललेली असतात. थोडं पुढे आता चालताना अर्जुनला समजतं की हा महिपत तर इथे आहे. म्हणूनच तो लगेच त्याच्याकडे जातो आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवतो. त्यावेळी आता महिपत रागात मागे पाहतो. मग त्यावेळी अर्जुन त्याला काही बोलणार तितक्यातच सायली म्हणते, या बिचाऱ्या महिपत शिखरेला काही बोलू नका हां, कारण त्याची मुलगी जेलमध्ये आहे ना, मग तो तिला भेटायला आला असेल, उगीच जखमेवर कशाला आपण मीठ चोळायचं. मग आता अर्जुन म्हणतो, कसं आहे ना, तसंही मी फक्त हाय हॅलो करायला आलो होतो. त्यानंतर आता महिपत मनात विचार करतो की तसंही या हवलदाराबरोबर बोलताना या दोघांनी पाहिलेलं नाही आहे. तेच महिपतचं नशीब नेहमीच जोरावर असतं म्हणायला हरकत नाही. त्यावेळी अर्जुन आता विचारतो, काय महिपत शिकरे, मग मुलगी कशी आहे तुझी, की शॉक बसलाय तिला मोठा? तेव्हा महिपत आता हसतो आणि म्हणतो, कसं आहे ना, अहो तुमच्या कृपेमुळेच माझी मुलगी ही जेलामध्ये आहे, पण काळजी करायची नाही, कारण ते वाघाचं बछाडं आहे, ते असं हातपाय गाळून बसणार नाही. मग नंतर तो आता लगेच म्हणतो, काय सायली वहिनी, तुम्ही इथे कशा काय? अहो माझ्या लेकीला तर तुम्ही भेटायला आल्या नसालच. मग सायली म्हणते, मी इथे काय करते याची काळजी तू करू नकोस हा महिपत, तू फक्त तुझी काळजी कर. मी यांना ना प्रत्येक गोष्टीमध्ये साथ देते, एवढंच लक्षात ठेव फक्त. त्यावेळी महिपत म्हणतो, हो ते तर मी पाहिलंच आहे ना, तुमच्या नवऱ्याचं एक पाऊल पुढे पडलं तर तुम्ही त्यांच्या पाठीमागे पावलावर पाऊल ठेवून असताच. अहो कसं आहे ना वहिनी, तुम्ही तर माझ्या खऱ्या शत्रू आहात, पण तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, कौतुक करण्यापेक्षा ना तुझ्या मुलीला फाशीपासून कसं वाचवायचं ना याचा फक्त तू विचार कर. आता विलासचा खून साक्षीने केला आहे याचा फक्त आणि फक्त एक पुरावा मला मिळू दे महिपत, मग ते तुझ्या या भिंतीवर तुझ्या मुलीचा फोटो लागणार म्हणजे लागणारच. तेव्हा आता महिपतला राग येतो. तो लगेच आता अर्जुनचा गळाच पकडायला जातो. त्यानंतर आता तो पोलीस आवारात असल्यामुळे लगेच महिपत हात मागे घेतो. मग अर्जुन तेवढेच रागात म्हणतो, गाढव कितीही ओरडला तरीही तो वाघ होत नाही, आतापर्यंत लक्षात आलंच असेल ना तुझ्या. मग त्यानंतर महिपत म्हणतो, 2-4 गोष्टी सुद्धा तुझ्या लक्षात राहू देत अर्जुन सुभेदार, एक डाव तुझ्या बाजूने पडला म्हणजे सगळा डाव तू जिंकणार आहे असं होत नाही, खेळ अजून बाकी आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी सुद्धा खेळ खेळतो महिपत, म्हणून तर तुझी मुलगी आत्ता जेलमध्ये आहे, तिला मारण्यासाठी गुंड नाही पाठवले जसे तू मधुभाऊंसाठी पाठवले होते. तेव्हा महिपत चवताळूनच म्हणतो, काय हे बाबा, मी आता माझ्या पोरीला सोडू की तुझ्या सासऱ्याच्या पाठीमागे धावू? रागाच्या भरात काही पण नाही बोलायचं आता.
मग आता सायली म्हणते, महिपत शिकरे, तू फक्त तुझ्या लेकीला सांभाळ, माझ्या मधुभाऊंच्या पाठीमागे सुद्धा लागू नकोस. तेव्हा पुढच्या वेळी कोर्टात भेटू, पण साक्षीला जी शिक्षा मिळाली आहे ना ती 3 महिन्यासाठी नसेलच. गॉट इट असं म्हणून अर्जुन महिपतला निघायला सांगतो. तर महिपत आता तेथून लगेच जात. तर आता अर्जुन सायलीला म्हणतो, चला मिसेस सायली आतमध्ये, कारण आता आपल्याला जे बोललोय ना महिपतला ते करून दाखवायचंय. साक्षीला आयुष्यभराची जेल घडवायची असं म्हणून दोघेही पोलीस स्टेशनमध्ये येतात. प्रत्येक कागदपत्र दोघेही चालतात. त्यानंतर अर्जुन एक फाईल घेतो, इन्स्पेक्टर साहेबांकडे जात म्हणतो, हे पहा, हे आहेत विलासच्या पोलीस रेकॉर्डचे सगळे कागदपत्र. विलासचा जो खून झाला ना त्याच्या 2 महिने अगोदर तो जेलमध्ये होता आणि प्रॉपर्टी पेपर बनवण्याच्या गुन्ह्यामध्ये त्याची शिक्षा खूप मोठी असते. इन्स्पेक्टर, हे तुम्हाला माहीत असेल, पण तो 2 महिन्यात बाहेर निघाला म्हटल्यानंतर कोणीतरी त्याची बेल केली आहे आणि मग गेल्या 2 तासापासून आम्ही जे पेपर शोधतोय ते पेपर कुठेही सापडत नाही आम्हाला. त्याच वेळी आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, तुमचा कॉल आला होता तेव्हाच मी लगेच ती फाईल काढून ठेवली होती. विलासला बेल मिळाली हे खरं आहे. त्या बेलचे पेपर त्या फाईलमधून गहाळ झाले आहेत. अर्जुन सायलीला मोठा धक्काच बसतो. सायली विचारते, असे कसे गहाळ झाले पेपर? मग इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ज्याने कोणे त्याला बेल मिळवून दिली आहे तो एक बिल्डर होता आणि खूप पैसे होते म्हणे त्याच्याकडे. अर्जुन आणि सायली एकमेकांकडे आश्चर्याने पाहतात. त्या दोघांनाही महिपतचा चेहरा समोर दिसतो. मग अर्जुन म्हणतो, म्हणजे आपला अंदाज खरा ठरला, विलासला सोडवणारा महिपत शिखरेच होता. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये जानकी, ऋषिकेश, सौमित्र हे तिघेही आता बॉडीची ओळख पटवण्यासाठी आलेले असतात. मग आता ती बॉडी पाहतात तर जानकी त्याचबरोबर सौमित्र हे खूप रडत असतात. मग आता जानकी पटकन ऋषिकेशला मिठी मारते आणि म्हणते, नाना अहो पटकन चला ना घरी, सगळेजण वाट पाहतायत तुमची. त्यावेळी सौमित्र म्हणतो, वहिनी अगं स्वतःला सावर जरा. त्यानंतर आता जानकी म्हणते, आपल्या बापलेकीची गाठ अशी नाही तुटू शकत नाना, आपल्या प्रेमाचा धागा एवढाही कच्चा नाहीये. असं म्हणून ती आता हात चेक करते तर तो हात नानांचा नसतो. तेव्हा जानकीला मोठा दुसरीकडे अश्विन आणि प्रिया हे दोघेही घरी येतात. तेव्हा तू बस, मी मम्माला बोलवून आणतो असं आता लगेचच अश्विन म्हणतो. मग त्यानंतर प्रिया काय करते की लगेच किचनमध्ये जाते आणि म्हणते, मी वर जातीये, तोपर्यंत सायली माझ्यासाठी कॉफी घेऊन तिकडे वर येशील का? सायली रागातच पाहते. मग प्रिया म्हणते, ओ सॉरी हा, मला माहीतच नव्हतं तुझ्या सासूच्या रूममध्ये तुला एंट्री नाही म्हणून. इकडे अश्विन त्याचबरोबर कल्पना हे दोघेही आता तन्वीविषयीच बोलत असतात. तेव्हा आता तुझ्या भावाबरोबर तन्वीचं लग्न ठरलं होतं आणि तू असा कसा विचार करतोस, असं आता कल्पना अश्विनला म्हणते. मग आता तन्वीने पुढचं आयुष्य एकटीनेच घालवायचं का असं आता अश्विन विचारतो. तेवढ्यातच सायली आता कॉफी घेऊन तेथे येते. मग आता कल्पना म्हणते, तन्वीचं लग्न सुद्धा एका उत्तम मुलाबरोबर व्हायलाच हवं. अरे पण तो मुलगा तू असशील असं मला कधीच वाटलं नव्हतं. तेव्हा सायली हे सगळं ऐकते आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब